नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही उपाय बघणार आहोत. हे उपाय आणि ही कामे महिलांना या अमावस्येच्या दिवशी करायची आहे. तर बघा, पिठोरी अमावस्या म्हणजेच दर्श अमावस्या आणि श्रावण अमावस्या ही 14 सप्टेंबरला आलेली आहे आणि हे उपाय आपल्याला 14 सप्टेंबरच्या अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत. अमावस्या तिथी प्रारंभ 14 सप्टेंबर 2023 रोजी गुरुवारी पहाटे 4:48 चालू होत आहे आणि ती 15 सप्टेंबर 2023 रोजी शुक्रवारी सकाळी 7:09 असणार आहे. यामुळे हे उपाय आणि ही कामे आपल्याला ही 14 तारखेला गुरुवारी करायची आहेत. सर्वात अगोदर म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला या अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला पाणी घ्यायचं आहे. बादलीमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि याने आपल्याला आपल्या दरवाजाच्या बाहेर सडा घालायचा आहे किंवा मग तुम्ही याने तुमच्या घराच्या बाहेर तुम्ही पाणी थोडं स्प्रिंकल देखील करू शकतात. बघा, पाण्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे, खडे मीठ घालायचं आहे आणि याचबरोबर तुम्हाला थोडं गोमतीर देखील घालायचं आहे आणि हे पाण्याने तुम्हाला तुमचा उंबरठा धुवायचा आहे. तुमच्या घराच्या बाहेर धुण्यासारखी जागा असेल तर ती जागा धुवायची आहे किंवा सडा घालायचा आहे किंवा पाणी मारायचं आहे. बघा, यामुळे बाहेरील जीही वाईट शक्ती असेल, जीही निगेटिव्ह ऊर्जा असेल ती तुमच्या उंबरठ्याच्या आतमध्ये प्रवेश करणार नाही. आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील या हळदीने प्रसन्न होते आणि हळदीने माता लक्ष्मी ही खेचली जाते, ही आकर्षित होते आणि यामुळे आपल्याकडे पैशाचे म्हणजेच धन आगमनाचे आपले मार्ग हे मोकळे होतात. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पंचगव्य टाकून किंवा पंचगव्याने आपल्याला आंघोळ करायची आहे किंवा मग तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर पाणी टाकून आणि गंगाजल टाकून या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे. यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या घरामधील फरची, आपली घराची लादी पुसताना आपल्याला पाण्यामध्ये हळद टाकायची आहे. याचबरोबर गोमूत्र टाकायचं आहे. बघा, गोमतीर पाणी टाकायचं आहे आणि यानंतर आपल्याला थोडंसं लिंबू म्हणजे लिंबाचे आपल्याला 5 ते 7 थेंब यामध्ये टाकायचे आहे आणि यामध्ये थोडंसं जाड मीठ टाकून याने आपल्याला आपल्या घरातील सर्व फरचीही पुसायची आहे. बघा, यामुळे जेवढीही आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जा असेल, निगेटिव्ह शक्ती असेल, वाईट शक्ती असेल किंवा वाईट दोष असतील हे निघून जाण्यास मदत होतात. बघा, यामुळे आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक होतं. तुम्ही जर का प्रत्येक अमावस्येला, पौर्णिमेला हे असे उपाय केले किंवा दर आठवड्याला तुमची घरातील फरची तुम्ही थोडीशी हळद, गोमतीर पाणी, जाड मीठ आणि थोडंसं लिंबू टाकून याने पुसली तर तुमच्या घरामध्ये जीही काही निगेटिव्ह ऊर्जा जमा होत असेल किंवा साठत असेल ती निघून जाण्यास मदत होते. यामुळे आपल्या घरातील कटकटी, अडचणी किंवा घरातील वाद विवाद हे कमी होण्यास मदत होत असते. आता यानंतर बघा, अंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्यावर, आपल्या घराच्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन कसं करायचं हे जर का अजूनही बाकीच्यांना माहिती नसेल तर त्याच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. बघा, हळदीचं लेपन आपल्याला उंबरठ्यावर करायचं आहे आणि आपल्याला उंबऱ्याची ही पूजा देखील करायची आहे. याचबरोबर आपल्याला आपला दरवाजा, मुख्य दरवाजा देखील या गोमतीराच्या पाण्याने पुसून घ्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या दरवाजाची सुद्धा पूजा करायची आहे. आता बघा, श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात. या दिवशी पूर्वजांसाठी स्नान, दान आणि तर्पण याची देखील विशेष महत्त्व सांगण्यात आलेले आहे. पिठोरी अमावस्येला महिला आपल्या पती आणि मुलांसाठी उपवास ठेवतात. या दिवशी देवीची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की जर या दिवशी काही उपाय केले तर तुमचे भाग्य बदलू शकते. एवढेच नाही तर पैसे मिळवण्यासाठीही या दिवशी उपाय हे केले जातात आणि हे उपाय एवढे कारागीर आहेत की या दिवशी तुम्ही जे पण काही उपाय करताल हे 100% तुम्हाला रिझल्ट देऊन जाणारे असतात. यासाठी महिलांनी या दिवशी जेवढे उपाय जमतील तेवढे उपाय या दिवशी करायचे आहे. याचबरोबर अमावस्येच्या दिवशी महिला संतान प्राप्तीसाठी देखील उपवास ठेवतात. ज्यांना मूलबाळ होत नाही त्या महिलांनी या दिवशी आवर्जून उपवास ठेवायचा आहे आणि पिठोरी अमावस्येची पूजा देखील करायची आहे. याचबरोबर बघा, आपल्याला
तुमच्या घरात जर का कटकटी होत असेल, भांडणं होत असेल, मुलं किरकिर करत असेल, ऐकत नसेल, सारखे वारंवार आजारी पडत असेल, शत्रुपीडा असेल, नजरदोष असेल किंवा वास्तुदोष असेल किंवा बाहेरच्यांची सारखी नजर मुलांना लागत असेल, तर यासाठी बघा हा 100% खात्रीशीर असा उपाय आहे. हा उपाय तुम्ही सर्वांनी आवर्जून करायचा आहे. बघा हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे. तुम्हाला पिवळी मोहरी तुमच्या उजव्या हातात घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बसायचं आहे आणि तुम्हाला 11 वेळा काल भैरव अष्टक म्हणायचं आहे. यानंतर तुम्हाला 1 वेळा वेदोक्त वल्गासूक्त हे स्तोत्र म्हणायचं आहे. बघा हे दोन्ही स्तोत्र तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जातील. तुम्हाला 11 वेळा काल भैरव अष्टक म्हणायचं आहे आणि 1 वेळा वेदोक्त वल्गासूक्त हे स्तोत्र म्हणायचं आहे. आणि यानंतर ही पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या घराच्या 4ही कोपऱ्यामध्ये टाकायची आहे. बघा तुम्ही अशा ठिकाणी ठेवा की दुसऱ्या दिवशी ती मोहरी आपल्याला उचलता आली पाहिजे. ती मोहरी अशी अस्तव्यस्त तुम्हाला फेकायची नाही आहे. तर तुम्हाला तुमच्या घराच्या 4ही कोपऱ्यामध्ये ती मोहरी तुम्हाला ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही मोहरी गोळा करून उचलून तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर रस्त्यावर उकिरड्यावर फेकून द्यायची आहे. तर हा उपाय 100% कारागीर आहे. तर हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकतात. यानंतर बघा आपण अजूनही उपाय बघणार आहोत. तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा, कारण हे उपाय तुम्हालाच तुमच्या घरासाठी फायदेशीर ठरणार आहेत. त्या अगोदर जर का तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. पिठोरी अमावस्या तिथी पितरांशी संबंधित दोष दूर करण्यासाठी अत्यंत फलदायी मानली जाते. बघा पिठोरी अमावस्या ही खास करून पितरांसाठी समर्पित आहे. या दिवशी तुम्हाला जर का पितृदोष असतील, तुमच्यावर जर का पितरांचा त्रास असेल, तुम्हाला पितरांचा जर का त्रास होत असेल तर या दिवशी तुम्ही त्यासाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे. अशा स्थितीत तुम्हाला पितरांसाठी श्राद्ध व तर्पण आणि अन्नदान इत्यादी तुम्हाला विधीपूर्वक करायचं आहे. असं केल्याने तुमच्या कुंडलीतील पितृदोष दूर होतो आणि त्याच्या कृपेने सुख आणि सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते. जर तुमच्या कुंडलीत काल सर्पदोष असेल तर त्याच्याशी संबंधित सुद्धा तुम्ही उपाय ह्या पिठोरी अमावस्येच्या दिवशी करू शकतात. बघा तुम्हाला चांदीच्या नागाची जोडी ही बनवून घ्यायची आहे आणि त्याची पूजा तुम्हाला घरात करायची आहे. यानंतर हे नागाची जोडी तुम्हाला आणि 1 किलो कुठलेही फुलं असू द्या, कुठलेही फुलं तुम्हाला 1 किलो घ्यायचे आहे आणि हे तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहे. बघा यामुळे तुमच्या पत्रिकेत असलेला कालसर्पदोष हा दूर होणार आहे. जर तुमच्या जीवनात तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर पिठोरी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला पिठाच्या गोळ्या बनवायच्या आहे आणि ह्या तुम्हाला माशांना खायला घालायच्या आहे. यानंतर बघा यामुळे हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. तुमच्या कुंडलीत जर का शनी संबंधित दोष असल्यास ते दूर करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला काळे कपडे, काळ्या चादरी, काळे बूट, काळी छत्री तुम्हाला इत्यादी वस्तू ह्या दान करायच्या आहे. याचबरोबर तुम्ही अमावस्येच्या दिवशी जर का गव्हाच्या पिठामध्ये साखर मिसळून हे जर का तुम्ही काळ्या मुंग्यांना खायला घातलं तर यामुळे तुमची शनीची जी बाधा असेल ती दूर होते. तुमची साडेसाती असेल ती दूर होते. बघा हे पीठ तुम्हाला साखर मिश्रित हे पीठ काळ्या मुंग्यांनाच खायला घालायचं आहे. यानंतर बघा तुम्हाला शत्रूंपासून धोका असेल, तुम्हाला शत्रुदोष किंवा शत्रुपीडा असेल तर यासाठी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला तेलात भिजवलेली किंवा चपातीला तेल लावलेली चपाती ही खायला घालायची आहे. यामुळे तुमचे शत्रुदोष जे असतील, शत्रुपीडा जे असतील ते नष्ट होणार आहे. तुम्हाला जर का धनाविषयी कुठलीही समस्या असेल तर धनसंपत्ती मिळविण्यासाठी अमावस्येच्या रात्री वाहत्या नदीत 5 लाल फुले आणि 5 दिवे लावणे फायदेशीर ठरते. यामुळे धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात. याचबरोबर बघा या दिवशी स्नानाला देखील खूप महत्त्व आहे. तुम्हाला जर का शक्य असेल तर तुम्ही पवित्र नदीमध्ये स्नान करू शकतात. यामुळे 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पवित्र नदीमध्ये स्नान करू शकतात किंवा मग तुम्ही घरामध्ये पाण्यामध्ये पंचगव्य टाकून किंवा गोमतीर पाणी टाकून तुम्ही याने आंघोळ करू शकतात. याचबरोबर बघा ही अमावस्या म्हणजे श्रावण महिन्याची अमावस्या आहे आणि ही मोठी पिठोरी अमावस्या आहे. या दिवशी तुम्हाला भगवान शिवाची पूजा करायची आहे, तुम्हाला शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि तुम्हाला शक्य झाल्यास 1 माळ किंवा 5 ते 10 मिनिटं तुम्हाला शिव गायत्री मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. बघा शिव गायत्री मंत्राचा जप केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील कालसर्प दोष
किंवा पत्रिकेत कुठलेही दोष असतील ते नष्ट होण्यास मदत होत असते. आता बघा, अमावस्या आहे, त्याचबरोबर आपल्याला या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आपल्याला हळदीने किंवा कुंकू आणि हळदी मिश्रित आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर या स्वस्तिकाची आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि या स्वस्तिकाला बाजूनी 2 उभ्या दांड्या देखील द्यायच्या आहे. बघा, दांड्या दिल्या नाही तर ते स्वस्तिक हे अपूर्ण होतं, यामुळे आपल्याला दोन्ही बाजूनी 2 दांड्या द्यायच्या आहे. यानंतर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराची साफसफाई करायची आहे. म्हणजे बघा, जर का कुठे जाळे जळमट असेल ते तुम्हाला ते काढायचे आहे. त्याचबरोबर तुमच्या घरातील सर्व घर फरच्या लादी हे पुसून घ्यायचं आहे. अस्ताव्यस्त पडलेल्या गोष्टी तुम्हाला ह्या नीट करायच्या आहे. न लागणाऱ्या गोष्टी तुम्हाला ह्या फेकून द्यायच्या आहेत. याचबरोबर खूप दिवसाचे जर का बेडशीट तुमच्या बेडवर असतील, पायपुसण्या दारात असतील तर त्या तुम्हाला बदलायच्या आहे आणि तुम्हाला धुतलेल्या ह्या घालायच्या. यामुळे सुद्धा बघा आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहण्यासाठी मदत होत असते. त्याचबरोबर बघा, तुम्हाला या दिवशी शक्य होईल तेवढी तुम्हाला सेवा उपासनाही करायची आहे. जेही काही तुम्ही मंत्र जप करत असतील ते तुम्हाला या दिवशी करायचे आहे. यानंतर या दिवशी बैल पोळा देखील आहे. तुम्हाला या दिवशी बैलांची देखील पूजा करायची आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण बैलपोळा हा साजरा करत असतो. तर या दिवशी आपल्याला बैलांची देखील पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर अजूनही काही उपायांचे व्हिडिओ हे येणार आहे. ते व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. यानंतर बघा, आपल्या घराला जर का नजर लागली असेल तर ती कशी काढायची, मुलांना जर का दृष्ट लागली असेल तर ती कशी काढायची, याविषयीची व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे. ती व्हिडिओसुद्धा तुम्ही आवर्जून बघा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.